लोकसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होतील, जागा वाटपाची चर्चा सुरू आहे। माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आहेत। साहेब, काय सांगाल, साधारण किती जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येतील? एक तर असं की 3 दिवसापूर्वीच देशाचे नेते आदरणीय अमित शाह यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली। अनौपचारिक चर्चा त्या ठिकाणी झाली, प्राथमिक चर्चा त्या ठिकाणी झाली आणि उद्या किंवा परवा त्या जनतेला अंतिम स्वरूप त्या ठिकाणी मिळेल। पण एक विश्वास मला त्या ठिकाणी वाटतो की भारतीय जनता पक्षाने त्यांच्या समवेत आलेल्या घटक पक्षांना सन्मानपूर्वक जागा देण्याच्या दृष्टिकोनातून आमची ती चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे। बाकीचं जे असेल ते उद्या झाल्यानंतर आपल्याला आम्ही ताबडतोब त्या विषयाची माहिती। एक चर्चा सतत राज्यात सुरू आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला 3 किंवा 4 जागा देण्यात येतील, त्याबाबत काय सांगाल? मी एवढंच नक्की या ठिकाणी सांगू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असेल, शिवसेनेला असेल, सन्मानपूर्वक जागा त्यांची शक्ती स्थळं लक्षामध्ये घेत त्या ठिकाणी 100% मिळणार आहेत। अनेक ठिकाणी कार्यकर्ते नाराजी व्यक्त करतायत, जे इतर पक्षातले आहेत। उदाहरणार्थ बारामतीमध्ये विजय शिवतारे विरोधात लढण्याची घोषणा केली आहे, आपला सहयोगी पक्ष आहे। शिवतारेंचं वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली की त्यांच्यावरती कडक कारवाई त्या ठिकाणी केली जावी। महाराष्ट्रातलं सामंजस्याचं वातावरण टिकवलं गेलंच पाहिजे महायुतीमधलं। त्याचबरोबर आज स्वर्गीय चव्हाण साहेब आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, ज्यांनी महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकीय, सामाजिक सर्व क्षेत्रातला विचार दिला, त्यांच्या समाधी स्थळाच्या समोरात नतमस्तक होत असताना माझ्या ह्याच भावना आहेत की महाराष्ट्राचे अलीकडच्या कालावधीमध्ये वैचारिक जे काही वेगवेगळ्या पैचं विचार मांडले जातात ते अत्यंत दुर्दैवी आहेत। शिवतारेंच्या वक्तव्याचा मी निषेधही करतो, धिक्कारही करतो। मुख्यमंत्र्यांना या निमित्ताने मी विनंती केलेली आहे की त्यांच्यावरती कारवाई केली जावी। शेवटी अजितदादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि कोणाही पक्षाच्या प्रमुखाच्याबद्दल किंवा इतर त्या स्तराच्या कार्यकर्त्याच्याबद्दल अशा पैची वक्तव्य ही महायुतीसाठी काही युक्त नाही। कॅमेरामन सचिन सावंत, संभाजी थोरात, साम टीव्ही न्यूज, कराड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।